वणवा हाय माझ्याकडं, जाळून टाकन जाळायचं त्याला. या तुझ्या कचागड्याच्या भावलीची निश्ची मुळवर अंगाराची गरज नाही या इंदुमतीला. वय काळ कर वय. काल होणारच, पण माझं नाही, तुझं. एक इसखोट वाट बघतोय तुझी. इंदुमती, इंदुमती. आता शोधतेस काय? ती घावणार नाही. चालू झाला खेळ, इस्कोटाचा खेळ. गेली ती स्वतःच्या हाताने स्वतःला आग लावाया गेली. तोंड काल होणार, एक वनवा पेटणार, समद खाक होणार, तुझं कुल बी संपणार. तिचं गेलं छप्पर, पण तू होणार बेघर. सटवाईने लिहिलंय इथं, ते आता कोण पुसणार?
दरवाजा उघडा. आम्हाला माहिती आहे ती घरात आहे. दरवाजा उघडा नाहीतर फोडून आत येऊ. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. मी दार उघडा. जोपर्यंत मी दार उघडा. उंबरठाही ओलांडू देणार नाही कोणाला. दार उघडा काय सांगतो मी. मी पाहतो कोण आहे ते. शेवटचं सांगतोय. दरवाजा उघडा. काय रे चला मागे वा. ती मागे. ती बाई आतमध्ये आहे. आधी खाली वा. काय चालवलंय काय. सदाशिवराव, हा प्रश्न आम्ही तुम्हाला करायला पाहिजे. रघुनाथ पंतांनी चावडीवर निवाडा केलाय. अशा बायका म्हणजे गावाला एक कलंक आहे. अशा बायकांना आश्रय देऊ नका. त्या बाईला आमच्या हवाले करा. मग आम्ही बघतो काय करायचं ते. एक पाऊल जरी पुढे टाकलत ना तर याद राखा ती इथे नाहीये. आम्हाला खात्री करू दे. मागे वा. सांगितलं ना ती इथे नाहीये. सदाशिवराव, ही एक गावाला लागलेली कीड आहे. ती जर वेळीच ठेचली नाही तर अख्ख्या गावाला पोखरून काढेल. अशा बायकांना पाठीशी घालण्यात तुमचा काय इरादा सदाशिवराव. एकीनं भालचंद्र लावणं भूल घातली आणि दुसरी. बस खूप बोललात. एकेकाचं तोंड तोडून हातात देईन. काय चाललंय. काय झालंय. वैरी साहेब, ती गोदा वाड्यात असल्याचा संशय आहे आम्हाला. संशय कसला. खात्री आहे खात्री. मग तुमची खात्री खरी आहे. पण तुमच्यापैकी कुणालाही इंचभरही पुढे यायची परवानगी नाही. पण ती बाई. ती गोदा आहे. चावडीचा निवाडा इंदुमतीसाठी होता. ही तिची बहीण आहे. शिक्षा गुन्हेगारासाठी असते आणि ती इंदुमतीला झाली आहे. त्यासाठी तिच्या बहिणीला वेठीस धरू नका. गुन्हा इंदुमतीने केलाय, गोदाने नाही. आणि तोही शास्त्र्यांचा. अख्ख्या गावचा नाही. गोदा वाड्याची चाकर आहे आणि मी तिला आश्रय दिलाय. तिचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आणि इंदुमतीला झाली तेवढी शिक्षा पुरेशी आहे. तिलाही मारू नका. झालं तेवढं शक्ती प्रदर्शन पुरे झालं. तुम्ही सुद्धा आपापल्या घरी जा. ठीक आहे वेली साहेब, तुम्ही सांगताय म्हणून आम्ही जातो. पण त्या इंदुमतीला गावात पाय ठेवू देणार नाही. चला रे.
शास्त्र्यांनी माझी इंदीची धेंड काढली. तिच्या चेहऱ्याला काळ फासलं. कळ्यात चपलाचा हार घातला आणि ढोल वाजवून धेंड काढली. त्या ढोलाचा आवाज अजून माझ्या कानात घुमतोय. इंदीचा चेहरा डोळ्यामुळे येतोय. त्या दिंडीचा बदला अजून मी बाकी आहे. एक जन्म गेला. दुसऱ्या जन्मात या समजा शास्त्रांचे दिंड काढ. मला बघायचे. तू दिंड काढ. तू. बयो आणि पार्वतीची प्रत्यक्ष भेट झालीच नाही. धेंडीनंतर तिचं झालं काय माहित नाही. आणि गोदा गोदाच्या चांगुलपणामुळे पार्वतीने तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण गावात कोणी तिला पाहिलं असतं तर तिचंही तेच केलं असतं जे बयोचं केलं. माझी बयो काय झालं असेल तिचं? कुठं गेली असेल? तिला काही होणार नाही. आपण तिला शोधून काढूया. तू काळजी करू नकोस. मला लई भ्या वाटतं या. तिचं काय बरं वाईट नसेल ना झालं? अगं काय बोलतीस गोदा? योग्य बोलते ती. इंदुमतीची धिंड काढली आहे गावात. शास्त्र्यांच्या अमृत धिंडवडे काढायला निघाली होती. आणि हे नादी लागले तिच्या. चेटूक चाळे करणारी चेटचिण. मालक, ते म्हणायची ही लायकी नाहीये तुझी. जावई असून मुलासारखा मानला तुला. पण आता नोकराची ही लायकी नाहीये तुझी. जावई म्हणायला तुला लाज वाटतंय मला. फक्त आणि फक्त वाड्याचा शास्त्र्यांचा जावई होतास म्हणून पाठीशी घातला. नाहीतर आज गावात 2 धेंडी निघाल्या असत. पण यापुढे ते स्थान तुला नाही. जावयाचा तो मान नाही. यापुढे तोंड काळं करायचं. निघून जायचं वाड्यावरून. मालक एक विनंती करतो. जावई म्हणून नाही, एक चाकर म्हणून ठेवा. आश्रय द्या मालक. आश्रय? त्यापेक्षा कुत्रा पाळीन. तो तरी एकनिष्ठ असतो, इमानदार असतो. मालक पाया पडतो मालक. पायाला स्पर्श देखील करू नका. दुर्वाप. आता आड येतं म्हणून भागा नजरेसमोर येते. तर आश्रय देऊ, पण काही दिवस वाड्यावर राहता येणार नाही. सोपाऱ्याच्या शेतावर राहायचं. तिकडचं कामकाज बघायचं. काही दिवस वाड्यावर फिरकायचं सुद्धा नाही. चला निघा. कृपा झाली मला, कृपा झाली. चला निघा. कपडे घ्यायलाही वाड्याचा उंबरठा ओलांडायचा नाही. तुमचं सामान परस्पर तिकडे पाठवलं जाईल. चालतंय भाऊ?
ही गोदा इथे काय करते? मामनजी, गोदा इंदुमतीची बहीण असली तरी यात तिचा काडीचाही सहभाग नाही. ती तिची बहीण आहे ह्यातच सगळं काही आलं. पण मामनजी, घरात काय डोळे बंद करून वावरत होती? बहिणीचे चेटूक चाळे तिच्या लक्षात आले नाहीत? यापुढे ती वाड्यावर दिसता कामा नये. आणि या बाबतीत माझा शब्द शेवटचा आहे. यावर चर्चा नकोय. आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढा. मामनजी, एक विचारायचं होतं. बोल. या सगळ्या प्रकरणानंतर एक गोष्ट खटकते.